रामकृष्ण हरी, महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय चॅनल वारकरी कला यूट्यूब चॅनल। या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरिजागर, इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण करण्यासाठी आजच संपर्क करा। चॅनल प्रमुख गजानन पाटील डांगे आणि धोंडीबा पाटील डांगे।
विश्वास
विहिरीचं उद्यापन तथा घराचं उद्यापन, आता याला वास्तुशांती म्हणता येत नाही, गृहप्रवेश या निमित्ताने अन्नदान तथा नामसंकीर्तन या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. विठ्ठल नामदेवराव मोरे, वडील भाऊ दत्ता नामदेवराव मोरे,
या दोघा भावानं आपल्या शेतामध्ये पाणी असावं म्हणून विहीर आणि निवारा असावं म्हणून घर. त्या घराच्या उद्दीपनानिमित्त अन्नदान तथा नामसंकीर्तन या कलीमध्ये दोनच साधन मोठी आहेत, अन्नदान आणि नामसंकीर्तन. या न्यायाने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्या निमित्ताने कीर्तनाची सेवा आमच्या श्री संत मोतीराम महाराजांची सेवा, आमच्या गुरुवर्य मारुतराव महाराजांची सेवा व आमच्या गुरुवर्य काकांची सेवा. सेवेकरता जो हा अभंग निवडण्यात आला हा श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडण्यात आलेला आहे. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. भागलिया मज वाहतील कडिये, त्यांची आणे जोडे सर्व सुख. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. तुका मने शेष सेवीन आवडी, वचन न मोडी बोलिले ते. तेची माझे हित करीते सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. विठाला सुभाव आलो तुझिया टाया, कृपा दृष्टी पाहे माझ्याकडे पंढरी राया. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा. काय म्हणतात महाराजांच्या अभंगामध्ये? महाराज म्हणतात माझा विश्वास संताच्या पायावर आहे, इतर ठिकाणी नाही.
तुमचा आमचा विश्वास कुठेही असेल पण संताच्या पायावर नाही. आपण दोन्ही ठिकाणी विश्वास ठेवत नाहीत, एक तर संतावर आणि देवावर. टाळ आहेत पाटील. हा, हे झालं खरं. गाववाल्याचं काम असतंय द्याचं. आपण नको त्याच्यावर विश्वास ठेवतो. ज्या ठिकाणावर विश्वास ठेवावं त्या ठिकाणावर आपला विश्वास नाही. जिथं विश्वास ठेवू नये तिथं विश्वास ठेवल्यामुळं आपला विश्वासघात झाल्याशिवाय राहत नाही. या मृत्यू लोकांमध्ये एक संत सोडले तर सगळे विश्वासघातकी आहेत. कारण खरा मार्ग दाखविणारे संत सोडले तर कोणीच नाही. हे मग माय असो, बापा असो, भाऊ असो, हे नातलं का असो, हे आमच्या मोठ्या महाराजांना सांगत जाव, हे दिवसाचे चोर आहेत. मास्तवर वास. जोपर्यंत आपलं बरं चाललंय, हातापायात आवसा नाही, जवळ पैसा आदलाय, तोपर्यंत हे सगळेच मानितात, पुढी पुढी करतात. एके दिवशी शरीर थकलं, जवळचं शरीर नाही थकलं तर पैसा गेला, कोणीही तुम्हाला हुंगून विचारित नाही. माय असो या बाप असो, माय बापाचा काय उद्देश? ज्ञानोबराय करता वर्णन करतात. माऊली तुमचा अवतार कोणा करता आहे तर हे पंचमहापातके पंचमहापातकी विश्वासघातकी ज्यासी यमादिकी गांजी येले आयसिया पतिताचा करावया उद्धार आणि या लागी अवतार तुमचा जगे. माऊली तुमचा अवतार या प्रथेवर केवळ हे पंचमहापातक आहेत का? यायला कुठेही थारा नाही, यायचा कुठेही उद्धार नाही. यायचा उद्धार करण्याकरता तुमचा अवतार आहे. आमच्या मोठ्या महाराजाच्या भाषेत सांगायचं झालं तर हे सगळे लोक आहेत का हे कुठून खाचे आणि येळ आल्यावर उठून जायचे आहेत. खरी आपल्यावर येळ येऊ द्या, कोणीही येत नाही. तुम्ही म्हणता असं कसं होतंय? माय बापाचा जेवढा जिवाळा आहे लेकरावर तेवढा कोणाचा नाही. नाही हे खरं आहे, पण कुठपर्यंत?
पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप माता पिता बंधू बहिणी वडिला प्रमाणे निर्वाह. बंधू बहिणी कोणी न पवते निर्वाणी इष्ट मित्र स्वजन सखे हे तव सुखाची मांडणी एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचनी तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचनी. हे सगळे लोक हे नातेवाईक आहेत का? हे सगळे मतलबी आहेत. आता काही काही ठिकाणी म्हणतात नाही नाही असं होतच नाही, त्या भावासारखा जोडच नाही दुसरा. इतके जोडानं राहते, जेवाय बसले तरी संगत जेवत येत. आता एक घरोघर संडास झाले. आमचा एक मावस भावाचा जोड आहे. ते सकाळी एक भाऊ डबा घेऊन बाहेर निघाला की दुसऱ्याला ते भावाला लाल्यानं म्हणायचं, ए सकाराम उठला का नाही? अरे दादा उठलो उठलो. मग चल मी निघालो संडासला. संडासला संगच, जेवायला संगच. इतके एका जोडानं एवढी एका मनानं होते. पण काय हिरवी पाव ते काय पांढरी पाल जे मधात घुसली.
आणि त्या पालीनं इतके भाऊ एकूण एकाला दुश्मन केले. लगेच उद्या नाही आजच काय कीर्तन नाही, लगेच वाटणी. मग आता वाटणीमध्ये मला सांगा, ह्या दत्ता असल, हे विठ्ठल असल, ह्या दोघांचं काय याच्यात? ह्या ज्या शेतामध्ये, या एरीमध्ये, हे घर बांधण्यामध्ये ह्या दोघा भावानं कशाला उग लय फुगायचं की आम्हीच केलं म्हणून? सगळं काय केलंय ते वडिलांना करून ठेवले, वडिलांना जपून ठेवले. ज्याच्या आई वडिलांना काहीच ठेवलं नाही त्याच्याकडे या दोघांना बघाव की नाही? हे त्याचा कार्यक्रम आहे म्हणून म्हणायलो. ह्या दोन भावांना असं फुगायचं नाही, आम्हीच केलंय, आमच्या माय बापानं हे जपून ठेवलंय. इतकं कळालं म्हणजे बस झालं. पारणे राखीला दारवंटान केला भोगवटा आम्हा लागे. आता थोडं 10 मिनिटानं महाराज आधी आले असते तर त्याच कीर्तन आपण ऐकलं असतं. आपण ते बऱ्याच दिवसापासून एक माझी अपेक्षा होती, आज घडले सायासरे की मी फक्त पत्रिकेवर एका आहेत नाव ऐकून आहे. आमचे पप्पू महाराज तुमचं वर्णन सांगतात, ते कोणचं ते काय मला काहीच येत नाही, ब्रह्मसूत्र मग तेच कीर्तनातला घाल ना, मग कीर्तन हाच आहे त्याच. आता राम महाराज सांगाय सगळाच अभ्यास आहे. आणि खरंच सांगू का महाराज, तुमच्याकडे सगळाच अभ्यास आहे असे सगळेच म्हणतात आणि सगळ्यालाच माहित आहे मला काही येत नाही. सगळ्यालाच माहित आहे चंद्रेकर कोणीकडे भयकत आहे म्हणून. नाही तोंडाव कोणी म्हणत नाही, पण माघारी म्हणतात ते कानाव येते. पण आहे
मारुतराव महाराजाचा आशीर्वाद, काकाचा आशीर्वाद, काही येवो का न येवो, कमी कशाचीच नाही. आता कोणालाही वाटेल कदर येत असते का, पण लई पैसा झाल्या व्यवहारामध्ये माणसाला पैशाचा कदर येते बरं. तसं परमार्थामध्ये बी हाऊस असते कीर्तन भेटावं नाही, पण आता शेवटी लई झाल्यावर कदर येते. आता महाराज खरंच हे जे कीर्तन आहे का, खरंच कदरच दिलेलं. ते नक म्हणलं तरी इठल ऐक ना. आजची माहिती कमी बेजारी नाही. अंबाजोगाईहून रातोरात आलो, वारं वावदान काय उडून अंगावर येईल की मधलेच गाडीत दचकू लागलो. काही शेतातलं उडून याले रोडाला. पण एवढ्या वाऱ्यामध्ये रातोरात प्रवास करून मी इथं भादऱ्यात मुक्काम केला की सकाळी लवकर येणं होतं. इकडं फोन करीतच राहिलो रात्री 7 वाजल्यापासून. म्हणजे बेफाम वार. मग राव द्या म्हणलं तर म्हणजे आकार सकाळी सांगू. आता सकाळी काय सांगू. आता इथून परभणी जवळजवळ 80 की 90 किलोमीटर आहे आणि परभणी ते बदनापूर कम्प्लीट 200 किलोमीटर आहे. आता तेवढं मला जाच आहे. आणि मग नाही जाणं होतंय किंवा आरामशीर होतंय. संग चल ना म्हणजे आरामशीर कळत, आरामशीर कळत आहे. चला प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले, हे फक्त प्रेमाची गोष्ट आहे. त्याला म्हणलं बाबा सुरुवात कधी बी हो, मी 12च्या पुढे अजिबात थांबणार नाही, 12ला सोडणार. मग ते अभंग आणि ते काय सुटला आणि काय जुटला याचा काही संबंध नाही, फक्त टाइमाचा संबंध आहे. आणि त्याच्यात आज एका तर्फे मी माझं आजचे खरंच उजळले भाग्य आता म्हणेन. आज माधव महाराज यांची भेट झाली, दर्शन झालं, पण आता मग हातपाय गळाले. आता तिथं बोलणं म्हणजे फार जपूनच बोलावं लागणार आहे. पण आता जपायची सवच नाही तर काय जपावं. आता जे येईल ते आता महाराज मान्य करून घ्या. विढाला राहणारे, एका ताटात जेवणारे, संग संडासला सुद्धा जाणारे भाऊ. पण ज्या वेळेस माय बापानं हे उपवास पाराने राखीला, दारवंटन केला भोगवटा आम्हाला. इस्टेट कमवायची माय बापानं, जपून ठेवायची माय बापानं. आणि वाटण्या भावानं करीत असताना बापाला मधात बोलायचा अधिकार नाही. हे नामदेव पाटील हसायले त्याला लय अनुभव आहे. आणि मग माणूस पश्चातापात पडतोय, लय मी उगच बेजार झालो. आता काय उगच हो, लेकुराचे ओढी आणि आपुली कुरवणली वाळवणी किंवा करवणी आहे. अहो मायबाप जीवाला खात नाही तो. म्हणजे लेकरायला होईल म्हणून पै जमा करते. आणि शेवटी भाऊ भाऊ वाटण्या करीत असताना त्याच बापाला म्हणते तुला बोलायचं नाही. आणि मी काय केलंय, तू आता सगळं केलंय. बरं ते का खोटं म्हणते का, कोण केलं हे. हा ते नंतर झालं हो. ते सगळं तू आता केले, अजिबात मधात बोलायचं नाही. काय म्हणून एवढं रान घेऊन तुलस, काय म्हणून सप्त्याला पट्टी द्यायला नाहीस. पंक्ती करीत नाही, सप्त्याला पट्टी देत नाही, पै जमा करून ठेवते.
माया लेकरायला होईल, माया लेकरायला होईल. आणि त्या लेकराचा इतिहास आता मला धावत्या धावत्या एगात उडान टप्पू सांगायचंय की आता ते भाऊ बापाला बोलू देत नाहीत, माईला बोलू देत नाहीत, आणि दोघं भांडणं करीतात. किती करतात तर एका ताटात जेवणारे हातात बडगानं घेतात आणि एकूण एकाच्या बरगाडानं लाकडं घालतात, टकुरे फोडतात. हे मी म्हणायलो नाही, काय जगद्गुरु तुकोबारायनं तुमच्या आमच्या आचरणाचा, वागण्याचा, ह्या प्रथेवर पूर्ण सगळा इतिहास आपली नाडी तपासून लिखाण करून ठेवलेलं आहे. वाटा जो मागतो संपत्तीचा, वाटा जो मागतो पाठीचा बंधू वैरीचा, पहाटेचा बंधू म्हणायचं नाही बरं, नाही तर मग पहाट जन्मल्याला. पाठीचा बंधू वैरी दिसतो कवा, वाटा जो मागतो संपत्तीचा. संपत्ती कोण जमून ठेवली? बापानं. आणि भाऊ भाऊ एकूण एकाला वाटण्या करीत असताना बापाची तर हिंमतच नाही मधात बोलायची, पण भाऊ भाऊ जमलं तर बरं, नाही तर 10 रुपये करता, टीचभर राणा करता, एकूण एकाच्या खुनापर्यंत गेलेले जात असते. नुसतं आपण कसं आहे कीर्तन, आता तुम्हाला सांगता माधव महाराज, मला थोडा मी फटकाळी बर का बोलायला, त्याच्यामुळे भानगडी येतात. बऱ्याच महाराज लोकांचे बोलणे भावासंग नाही. बऱ्याच महाराज लोकांचे भावासंग बोलणे नाहीत म्हणण्यापेक्षा बऱ्याच महाराज लोकांचे मायबापा संग बोलणे नाहीत. यायला पुरावा धरून काय ऐकावं कीर्तन यायचे. खड्डा करून पुरू नये, आयत्या गरजुड्यात पुरावा यायला. पण तुम्ही म्हणतात नाही नाही असो कसं बी, गाय काही का खायनं पण लय चांगलंय, दूध चांगलंय. वारे तुझ्या पाठीला चाटी ती न ती गाय, काही बालूशाही लागल का तिनं चाटल्या? अरे अशा मला सांगा, ज्याचे ऐक धड नाही त्याचे परत्र पुसेचे काही, ज्याचं स्वतःच काही आचरण नाही, आणि अशा वक्त्याच्या मुखातून तुम्ही नामसंकीर्तन ऐकल्यानं तुमचा काय फायदा होईल? म्हणून हरिदासा मुखी हरी कथा श्रवण तेने पुण्य पुण्य विशेषता. कीर्तन नामसंकीर्तन हे भगवंताच आहे, पण कोण्याही भ्रष्ट वाणीतून ऐकल्यानं काही फरक पडत नाही. म्हणून अधिकारी महात्म्याच्या मुखातून ऐकल्यावर बरोबर आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. विढाला की हे कुठून खाचे आणि येळ आल्यावर उठून जायचे, हे मतलबी लोक आहेत. सब पैसे के भाई अपना साथी नहीं कोई, सब पैसे के भाई अपना साथी नहीं कोई, सब पैसे के भाई अपना साथी नहीं कोई, सब पैसे के भाई अपना साथी नहीं कोई. माँ बाप भाई गुरु अवन बहन साले, जिसका यारो भला किया है, जिसका यारो भला किया है, कोई न मिथ्या बोले. पैसे के भाई अपना साथी नहीं कोई. माँ
बाप भाई जोरू और बहन साले, जिसका यारो भला किया है वही न मिठा बोले. आणि मिठा म्हणजे जर हे शेवटपर्यंत गोड बोलले असते तर असं गाणंच निघालं नसतं सोनू. अंगद नसते परमानच पाठ केले काही. आणि कशाचे गोड बोलते. ज्या मायबापाने एवढे हाडाचे काळ करून ठेवले ते सहजच म्हणते आमचं टप्पर दिसलं का हो. हे इकडे मी विदर्भात गेलतो माधव महाराज, तिथं म्हणू लागले आता मग कीर्तन झाल्यावर म्हणू लागले ढक्क नाही पण चांगलं दिसायले. ते बैठकीत बसल्या मी आले हे ढक्कन कोणला म्हणू लागले. मी म्हणले ते तुम्हालाच म्हणू लागले. ढक्कन म्हणजे हे टप्पर झालेल्या माणसाला ढक्कनच म्हणते. आहे तोपर्यंत चांगलं बोलतेत मानतेत, पण येळ आल्यावर कोणी बी येत नाही. मी सामान्याचं अलीकडचं काही लोक म्हणतात आपलंच हे महाराज सांगतेत. मी ज्या ज्ञानोबरायनं हे वारकरी संप्रदाय निर्माण केला, ज्ञानदेवे रचिला पाया, त्या ज्ञानोबरायची स्थिती सांगणार आहे तुम्हाला. या अलीकडल्या लोकांचं सोडा, कितीही माईसारखं प्रेम लेकरावर कोणीही दुसरं करीत हो नाही. इतकं माईचं प्रेम, पण ऐका कुठपर्यंत प्रेम आहे त्या. अभंग आहे. अंतकाळी मी परदेशी, नवमास गर्भवासी, कष्ट झाले त्या मातेसी, ती तव निष्ठुर झाली कैसीन, अंती दूर राहिले. एक सोप्या सोप्या भाषेत आमच्या महाराजांना खूप काही दृष्टांत सोपे सांगायचे. सोपे म्हणजे अवघड कोणाला पटत नाही महाराज. म्हणून तर मारुतराव महाराजांच्या कीर्तनाला गर्दी होण्याचं कारणच ते होतं ना. एकतर महाराजांना कोणीही मंडपातून उपाशी जाऊ द्यायचा नाही. हे आता महाराज लोक फक्त आपलीच काळजी घेतात, आपली सोय आहे का नाही. लोकांची तिकडे काय नाही, नुसतं वरण भात केलं पातळ केलं तरी चालतंय, मला फक्त चांगलं करा. पण कधीही आमच्या मारुतराव महाराजांना 10-5 लोक तरी संघ घेऊन जेवायचं. मंडपात नाही, मंदिरावर कवाड लावून नाही, बैठकीत नाही,
10 लोक तरी संघ घेऊन जेवायचे. याचे कारण आहेत. कधीही महाराजानं 4-2 लोक तरी जवळ घेऊन बस जावं, म्हणजे कोणाचाच अपवाद अंगाला लागत नाही. हे जितके जितके एकांतात राहू लागले का साखळी लावून घ्या. मला फार समाजाचा त्रास होतो, याला म्हशीच्या दावणीला बांधी जाऊ. याला माणसात राहा वाटत नाही, मग कुठं राहत हे. आणि जेवढे जेवढे त्याग दाखवतात का माणसात नको, त्रास नको, फार एकांत पाहिजे, यायला झटका बसल्याशिवाय राहत नाही. ध्यानात ठेवा. समाजात राहायचं शिका महाराजांना. आमच्या काकानं म्हणजे अभ्यास कमी कर बघा, पण माणसात राह. माणसात राह. माणसात राहिल्याशिवाय महाराज की चलत नाही. म्हणून तर मला आता नक म्हणलं तरी कीर्तन सरणच. फक्त मानसिक प्रेम कमी लय. मी कधीही कोणाच्या पैशावर भाळलो नाही ना पैसा हात पसरून मागितलेला नाही. कीर्तन ठरवून केलेलं नाही. म्हणून हे मानसिक प्रेम आता सळवायले म्हातारपणी. कोणी बी अर्धा घंटा या, एखादा घंटा पण याच. हे फक्त माणसात राहिलेला परिणाम आहे. म्हणून सोप्या भाषेत आमच्या मारुतराव महाराजांना दृष्टांत सांगावं. 9 मास गर्भवासी कष्ट झाले त्या मातेचे. किती मातेचं किती लेकरावर प्रेम आहे हो. आईला स्वतःचा जीव आवडत नाही, फक्त लेकरू आवडत आहे. इतकं आवडत आहे. लेकरापेक्षा माईला दुसरं काही आवडत नाही. याला रामायणात इतिहास आहे महाराज. रामचंद्र प्रभू वनवासाला निघाले असताना कौसल्या माता म्हणू लागली, रामा तू वनवासाला जाऊ नको. नाही आई, मला जावं लागतंय. पित्याची आज्ञा आहे. आणि पित्याला कोणाची आज्ञा आहे? आता रामायणाचार्याचाच कार्यक्रम आहे म्हणून त्याच्यात जरासा घुसलो. मला का रामायण सगळं थोडंच येते. आता हे नामदेवरावनं आयुष्य घातलं त्या शक्त्या सांगण्यामध्ये. रामायणातलं त्याला लय बारकावा आहे आणि मला गनिमे कावा जमतय. मला लय बारकावा माहित नसला तरी बी उग जरास नुकता. आणि कीर्तनात किती असते सांगायचं. कैकेयीची आज्ञा आहे मालकाला, दशरथ राजाला, ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा आणि समाचार त्याचा. म्हणून पितृवचना कारणे आई वनवासाशी गेली हो. कौसल्या माता मानते, रामा तू वनवासाला जाऊ नको. कैकेयीची जरी आज्ञा असेल तर कशामुळं? कैकेयीची इच्छा आहे तिचा भरत गादीवर बसावं. नामदेव पाटील हेच आज्ञा नाही पूर्वीपासून. कैकेयीची कोणची इच्छा आहे? मवा भरत. तिचा होता का? तुम्ही म्हणतात मी भवाळ पंथाचा आहे. मला काय माहिती कोणाचा होता. मी रामाचं सांगायलो ते कृष्णाचं माहित आहे मला. भरत कोणाचा होता? बघा पांडू महाराजांना अभ्यास केलाय म्हणून म्हणायत नाही. इकडे राग राग पाले तर माईक वाजवायले. भरत खरा कैकेयीच्या उदरात येणारा होता. कैकेयीच्या प्रसादाचा भरत आहे. कोणाचा नाही? कैकेयीचा नाही, कौसल्याच्या प्रसादाचा भरत आहे. पण कैकेयी म्हणते माझा भरत गादीवर बसणार म्हणून रामाला वनवास. कौसल्या म्हणते रामा जाऊ दे, ते वनवासाला जाऊ नको. नाही राज्य मिळालं तर, नाही खाला मिळालं तरी आपण भीक मागून खाऊ, पण तू माया जवळून लांब जाऊ नको. मग कोण्याही आईला असं वाटत नाही लग्न झाल्याबरोबर माया पोरानं बाजूला राहावं. लग्न झालं की माया पोरानं लगेच वाईलं राहावं आणि मयाकडे बघत बघत गुलाम जांभळं खावं, असं कोण्या माईला वाटतंय? कोण्याही माईला फक्त लेकरू जवळ आहे का सगळा आनंद आहे.
आईशी कळवळ्याची जाती आणि करी लाभावेन प्रीती. पण मला याच खंडन करायचं आहे. अभंगाचा मुद्दाच त्याच्या करता आहे. मी जे एवढं लांबून कळ धरले का वेगळीनं सोडायचंय, पण हे जे परमानं चाललेत का यालाच खंडन करायचं. आईशी कळवळ्याची जातीन करी लाभावेन प्रीती, त्याला म्हणतेत आई, त्याला म्हणतेत माय. हे खरं आहे का हो? नाही खरं आहे का हे? करी लाभावेन प्रीती, हे माय लाभ नसल्यावर लेकरावर माया करते. आता तुम्हाला मी सोडणार आहे लवकर म्हणून मुद्द्यावर येतो. आता लेकरू नसेल तर घास खात नाही, तिला म्हणतेत माय. आपल्या अंगाला कपडा नाही मिळाला तर मिळाला, पण माझ्या लेकराचं अंग दाखावं, मग लेकरू चांगलं दिसावं, एवढा जिव्हाळा अंतकरणात आहे. मातेची या चित्ती आणि अवघी बालकाची याप्ती. बर देह ईसरे आपुला, लेकरा करता आपला देह भाव विसरती, तिला म्हणतात माय, तिला म्हणतात आई. त्यावेळेस कौसल्या माता म्हणते, रामा नाही आपल्याला खाला मिळालं तर आपण भीक मागून खाऊ, पण तू वनवासाला जाऊ नको, तू माझ्या जवळ राह. त्यावेळेस रामानं सांगितलं, आई मला जावं लागतंय, बापाचं वचन आहे, मला पालन करायचंय. त्यावेळेस कौशल्याने असे उद्गार काढलेले, रामा तुला शास्त्र कळत नाही, बापापेक्षा कितीतरी 1000 पटीनं आईचा अधिकार मोठा आहे. म्हणून लेकरू जरी संन्यासी झालं ना, बापाचा त्याग करता येतोय, घरादाराचा जायजातीचा त्याग करता येतोय, पण माईचा त्याग करता येत नाही. म्हणून ते दंडधारी संन्यासी असतात ना, ते आपल्या वारकरी संप्रदायाचे एक दंडधारी संन्यासी आहेत, मोठे आहेत, खूप अभ्यासक आहेत, ब्राह्मण आहेत. त्याचं नाव आहे अमृत महाराज जोशी. दंडधारी संन्यासी आहेत. काल परवा आपल्या सावळेश्वरला आलते. तर त्यांनी सांगितलेलं आहे आणि रामायणात इतिहास आहे, ते दंड कधीही खाली टेकवायचा हो नाही. हेच वारकरी संप्रदायाचे बी तत्व आहे. तो वारकऱ्यानं खांद्यावर पताक घ्यायचीच नाही, आणि खांद्यावर पताक घेतल्यावर खाली आडवी पडू द्यायची हो नाही. आडवी पडू द्यायची नाही, पताक वलांडून तिला जायचं हो नाही. आता हे संडास आल्यावर झाडाला अडकवायले, विचारलं की म्हणतात नाही हो तुम्हीच म्हणले खाली टेकू नका म्हणून झाडाला टांगली. आमच्या संग एक वारकरी होता माधव महाराज, आमच्याच गावातला कठोर वारकरी, लई नियमानं, कुठं टँकर शिव पाणी प्यायचं नाही,
पण इथून पताक खांद्यावर न्यायची आणि आळंदीत गेल्यावर टर्कला जे बांधायचे तर टर्क गावात आल्यावर सोडायचे आणि मग चांगल्या पाण्यानं धुवायचे, चंद्रभागेत नाही. ते काय वारकरी आहेत काही. दंडधारी संन्यासी घरात तर राहायचं नाही, सर्वस्वाचा त्याग करायचा. पण आई जर समोरून आली तर दंड खाली टेकून शेने आईला साष्टांग दंडवत करायचा, असा नियम आहे. म्हणून आता मला ते म्हणायचं नाही, आहे का नाही मला माहित नाही. सबसे बडी है कशात आहे मला माहित नाही, मी वाचिल्याशिवाय म्हणत नाही. पण ती कविता आहे वाटते एक. राजा तिने लोकीचा पण आई विना बेकारी. रामा तुला शास्त्र माहित नाही का? अरे बापापेक्षा कितीतरी 1000 पटीनं आईचा अधिकार मोठा आहे. तू म्हणतो बापाचं मला वचन मोडायचं नाही. अरे संन्यासी जरी लेकरू झालं तर त्यानं बापाचा घराचा त्याग करता येते पण आईचा त्याग करता येत नाही. पुत्र झालिया संन्यासी अवश्य त्यागावे पित्यासी. भिक्षा मागोनी अहोरात्री माते प्रति पोसावे. इतका माईचा अधिकार मोठा आहे, एवढी माय मोठी आहे आणि तू म्हणतो जाच नाही का. अवघी बाळाची याती आहे, बरोबर आहे. पण कुठपर्यंत ह्या आईला लेकरू कुठपर्यंत आवडत आहे. आता हे युट्यूब चालू आहे, नाही तर जाऊ द्या, उगत ते उद्यात न्यारच होईल ऐकण्यात येईल. आमच्याच गावात एक माता होती, लोक म्हणायचे नाही 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 ते लेकरू बिमार पडल्यावर म्हणायचे लेकरू जर मेलं ना निश्चित माय 5 मिनिटं वाचत हो नाही. आणि खरंच ते लेकरू मेलच. मेल्यावर म्हणलं आता माय वाचत नाही गड्या. इमानदारीनं 6च महिन्यात माय दीडी दुपटीनं सुधारली. ते मेल्यावर त्याच्या कदरत लोड झालती आणि त्याच्या कानामध्ये ते काय असं आता आमच्या त्याला काय म्हणतात गजानन, बाली. ती बिगबाळी वरून असते आणि ही खालची बाली असते. ते वरून असते काय त्याला बिग बाळी म्हणते आणि इथं टोचलेली तिला बाळी नाही बाली म्हणते. पण ते पहिल्या बिग बाळ्या होत्या, आता बाली झाली. काय आहे मृत्यू लोकांचं सगळं वर पाठवायचे. एक कार आहे ना माधव महाराज, कार आहे तिला. आता कार म्हणल्यावर ते स्त्रीलिंगी आहे का पुरुषलिंगी? आता मारुती हे नाव स्त्रीलिंगी आहे का पुरुषलिंगी? पुरुषलिंगी आहे ना. मग आता मारुती कार आल्यावर काय म्हणतात, आता मारुती आली, मारुती कार गेली. हे तसं आपल्या शब्दाचा अपभ्रंश होऊ शकते. बिग बाळी गेली आणि बाली आली. आणि तेच लेकरू मेल्यावर त्याच्या कानामध्ये बिग बाळी होती, तेव्हा बाली नव्हती, बिग बाळी होती. जर माय छाती बडू बडू लढू लागली, केस सुटलेले कळत नाही. पहिल्या बाया कुंकू लाईत होत्या, सगळं तोंड तिचं लाल भडक झालं घामानं. घामा खरंच कशीच ऐकलं. कोणी बी म्हणायचं काय पोटचा गोळा गेलाय, कशी ऐकण रे, काय तिकडचं शेवटी जिव्हाळा आहे, लेकराचा जिव्हाळा आहे. आणि त्या लेकराला आंघोळ घालायला काढलं आणि आंघोळ घालायला काढल्यावर त्या वेळचे माणसं जरा इमानदार असतात. येरी कोणाचा इथं कीर्तनात छल्ला पडू द्या, ते पुढच्याचा छला पडल्यावर इमानदार मागचा माणूस म्हणेल का हे बघा हे तुमचा छला आहे म्हणून? नाही नाही लगेच गप्पून हो. आणि जे विठ्ठल झालं की पण ते घंटा ते काल इतका इमानदारीचा आहे. त्या लेकराला आंघोळ घालाय काढल्यावर त्याच्या कानाला बिग बाळी दिसली. मग ते आंघोळ घालणारे म्हणले अरे
याच्या कानात बिग बाळी आहे. म्हणले मग घ्या काढून. मग आता कशानं काढावं, आडकीत आहे का हो तुमच्याकडे? अहो म्हणले नाही आडकीत. अरे उशीर व्हायलाय त्याला, आडकीता काय करायला? अरे वडानं धरून ते का दुखायलंय म्हणायलंय का काय? दुखायलंय म्हणणार हो. गेलं ती बिग बाळी धरली, कचकून वळली, काना सगळं तुटून आली. आणि ती बिग बाळी त्या तोडून घेणारानं आपल्या खिशात नाही घातली. माणूस इमानदार होता. ते जी माय लाल भडक तोंड झालत, केस मोकळे होते, जे ते डोळे लाल भडक झालते, तिच्याकडे हात करून शिरी ते माणूस म्हण लागला, आई यपा हे घ्या बिग बाळी. ती म्हण लागली, माय नामदेव पाटील एवढं मोठं सोनं गेलं आणि इतकुशा सोन्याला काय करू माय? कमरला खवाई. आईसे या चोराचा कैसा हा विश्वास, धरले तुझे कास, धरले तुझे हातीन भूषण ते घेते काढून या. आयशिया चोराचा कैसा हा विश्वास, धरिली तुझी कास तुका म्हणे. अरे हे दिवसाचे चोर आहेत. मला सांगा, लेकरू जरी आवडत असेल तर सोनं आवडलं का लेकरू? म्हणून आता ह्या कथा सांगणं बरोबर नाही. काय उग लोकायला जे खरं सोनं आहे त्याचा इट आलाय. मला सांगा, कोण्या तरी मायबापाना असो, भावाना असो, कोणी बी असो, काय माया बापाला माळ सोबत होते आणि माया बापाची माळ माया गळ्यात घाला म्हणते पोरग. माळ कोणी काढून घेत नाही, संग जाते. अहो तुमच्या उश्याची उशी सुद्धा तुमची बायको उश्याला घेत नाही. नवरा मेल्या बायको म्हणते का नाही माया मालकाच्या उश्याला हमेशा राहिलेली ते प्रसाद म्हणून मला ठुवा. नाही नाही, लोक विसरले तर म्हणजे माय कशी तुम्हाला उशी नसल्यावर झोप येत नव्हती की लोक. अरे उशी राहिली काय त्या नसलेली याद करून देते. म्हणून आता पुष्कळ परमानं लांबून सांगता येतील, पण मला आता 12 वाजायलेत म्हणून मुद्द्या याच कसं चालू द्या. तुम्हाला काय, तुम्हाला इथं जवळ जायचंय नांदेडला. अहो हे सगळे मतलबी लोक आहेत. आता तुम्हाला ज्ञानोबरायचा दृष्टांत सांगतो. उडान टपू जरी दृष्टांत असले तर येळे अभावी मी उड्या मारू मारू सांगायलो. तुमची आमची गोष्ट लई क्षुल्लक आहे. तुमचं आमचं कीर्तनच नसतंय, हे मोठ्याचं कीर्तन असतंय, भगवंताचं किंवा गुरुचं कीर्तन असतंय. कीर्तन हे सामान्याचं नसतंय. सामान्यानं हे ऐकून आपल्या जीवाचा उद्धार करून घ्यायचा असतंय. ज्ञानोबरायनं आपला स्वतःचा अनुभव तुमच्या आमच्या पुढे मांडलाय. तुमची आमची गोष्ट सोडा.
ज्ञानोबराय म्हणतात मला सुद्धा काळानं गिळलं होतं. मला सुद्धा काळ गिळीत 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 माया गळ्यापर्यंत आला होता. तरी कोणी धावलं पण आहे. पण काहीतरी माझं पूर्व दैवयोग चांगलं होतं. पूर्व पुण्याईमुळं माझे श्रीगुरु मला भेटले आणि ते धावत आले आणि त्या माझ्या श्रीगुरूनं काळाच्या दाबाडातून मला आल्हाद बाहेर ओढून काढलं म्हणून जमलं. नाही तर मी बी गेलतो पचुत्रीवर. देवा तुझं चुकलो गा तुझ चुकलो गा येणे दृष्टी आली पडळ इसे ग्रंथी गुंतलो से येणे होत से इवळ अंध मंद दृष्टी झाली गिळू पाहे हा काळ आवचित दैव योगे निवृत्ती भेटले कृपाळ अचानक माझ्या पूर्व दैवयोगानं माझे निवृत्तीनाथ महाराज भेटले. अरे हे श्री गुरु म्हणा संत म्हणा महात्मे म्हणा हे सहजासहजी भेटत नाही. हे पूर्व दैवयोगानं म्हणजे पूर्व पुण्याशिवाय यायची भेट होत नाही. आणि जर यायची भेट झाली तर आपल्याला काळाच्या दाबाडात न जाऊ देता ते दाबाडात बाहेर काढतात. बाहेर काढून सेने नुसतं बाहेर काढीत नाही तर माझ्या निवृत्तीनाथ महाराजानं माझ्या कीर्तीचा झेंडा चंद्र सूर्य तोपर्यंत फडकिला.
निवृत्ती सखा माझा दीनदयाळ श्री गुरु अलंकापुरी स्थापियेले वरी आजान वृक्षे तरू समाधी हे जीवन माझे दिदला विठ्ठल उच्चारू जो वरी चंद्र सूर्य तो वरी कीर्ती घट स्थिरू. हे गळतीचाच तिन्ही लोकावरील आईशी कीर्ती कीर्ती ज्यांची ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपानंद मुक्ताबाई ज्ञानधिपती कळ. मला मुद्दा का सांगायचा आहे, ज्ञानोबरायसारख्याला कोणी धावत आलं नाही, फक्त निवृत्तीनाथ महाराज धावत आले. म्हणून महाराज म्हणतात माझा विश्वास ह्या कोण्यात लोकांवर नाही, संताची हे पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा का त्यांच्यावर विश्वास. आता 12 वाजून गेलेत. आपण माधव महाराजाचं कीर्तन थोडंफार नाही आता आलेत म्हणलं साधं काय ना तुको बरायला विचारलं महाराज तुम्ही या लोकांची एवढी यायचे अपमान केला, यायला खालच्या दर्जामध्ये तुम्ही रचना केली यायची, यायला एवढं खालच्या पायरीला बसलंय, मग हे लोक तुम्हाला आवडत नाहीत का. तुम्ही माईची निंदा करता, बापाची निंदा करता, पत्नीची निंदा करता, भावाची निंदा करता, मग हे लोक तुम्हाला आवडतच नाहीत का. तुकोबराय म्हणले आवडत नाहीत असं नाही हो. आता हे मला निळ्याचे लोक आवडतच नाहीत तर कीर्तन सुटल्यावर जीव घालील का इथं. आता जर म्हणलं हे आपणाला निळ्याचे पोरं आपणाला अजिबात आवडत नाहीत, मग आता इकडे टाकूला चला इथले मग त्याच्या जीवावर तर मग मुळावर बरेच उठलेले येत, पण ते त्याच्या आधारानं तर चालायलो. नाही तर निळ्याचे पोरं नसते ना, मी तर देवा पुढे माणूस पाला पाचोळा तवाच उडीला असत. आवडत नाहीत असं नाही हो, आवडत येत, परंतु जितके हरीचे भक्त जितके संत आवडते तितके लोक आवडत नाही. सगळे आवडतातच. आता ते तुकोबरायचा अभंग ये रामान इधी पाळणं पुरते देवा चिती भूते मनोनिया. पालन पोषण करणारे मायबाप आहे त्याचे आवडत नाहीत म्हणून कसं चालल. आवडत येत. भाऊ आवडत नाही म्हणून कसं चालावं. पाठबळ आहे भावाचं. मित्र आवडत नाहीत कसे, भजने आवडत नाहीत कसे, सगळं त्याच्या जीवावर आवडत येत. पण जेवढे हरीचे भक्त आवडते तेवढे आवडत नाही. तैसी नो हे आस मीच म्हणलो ना सोडायचं बिगीनं म्हणून तुम्ही म्हणणार नाहीत हे मला माहित आहे. तुका म्हणे जैसे आवडते हरिदास तैसे नो हे आस आणि का
हरीचे भक्त जितके संत म्हणा गुरु म्हणा जितके आवडते तितके हे लोक आवडत नाहीत. आवडत नाही असं नाही, आवडत येत. आता काही पाहुणे मानापानाचे, आता ते शालांती म्हणा, टिळ्याचा कार्यक्रम, कुंकाचा कार्यक्रम आहे, तर काही माणसाला पहिला मान द्यावा लागतो. आणि ज्याला पहिला मान आहे का त्याला माहित असतं ते पुढी बसत नाही. त्याला हाक मारावं लागत. निळेकर जावाई कोठा असतील त्यांनी ताबडतोब येणे, त्यांचा टिकला राहिला लावायचा. ते निळेकर जावाई संडासला जाते लांब. त्याला माहित आहे होईना उशीर आपल्याला. आणि ते याच्या आधी म्हणले का नाही लावा ना दुसऱ्याला, काय वाले लावा तुम्ही दुसऱ्याला टिळा, ती लावून घेते. हे काही मानापानाचे, द्यायला पहिला मान द्यावंच लागत आहे. येरा मान ईदी, काही ईदीचे आहेत, काही मानापानाचे आहेत, काही पालन पोषण करणारे आहेत. पण तैसी नो हे आस आणि काचे, जे हरीचे भक्त जे संत आहेत तितके हे लोक आवडत नाहीत. आवडत आहेत पण तितके आवडत नाहीत. का आवडत नाहीत महाराज? बरं हे लोक सोडा, तुम्हाला देव आवडत नाही का? देवही आवडत आहे, नाही असं नाही. मृत्यू लोकी आम्हा आवडते परी नाही एका हरी. देव आवडत आहे, नाही असं नाही. पण जेवढे हरीचे भक्त आवडते तेवढा देव आवडत नाही. का आवडत नाही? तर 10 मिनिटात तुम्हाला सांगतो का आवडत नाही ते. देव सुद्धा विश्वासघातकी. देव विश्वासघातकीच आहे. देव कोणाची दया मया करवीत नाही का? त्याला करता येत नाही. त्याला देवपणामध्ये काही काही गोष्टी करता येत नाही. उगाच त्याला दया करून जमत नाही. आणि त्याला दया आली असती तर रात्री हळद कोणाची भिजू दिली. आता किती भजने बेजार आहेत. सगळं उशीर काम केला पांडू महाराज, काय करावं? ती हळद वाळू घातली, खालची वरी वरची खाली. काही काही म्हणायचं रात्री ते चवाळच गेलो उडून. मग त्याला दया कामून आली नाही? भजने करायले बिचारे भजन म्हणून. त्याला देवपणामध्ये दया मया करता येत नाही. म्हणून ते देव संत या रूपानं आल्यावर मग मात्र त्याला कठोरपणा जमत नाही. त्याला दयाच दाखवावं लागते. देव असा निष्ठुर आहे, असा कट्या कापूर आहे, असा विश्वासघातकी आहे. हरे तू निष्ठुर निर्गुण नाही माया तुझ बहु कठीण. कोणी नाही हा तितकंच पाहिजे म्हणून थांबलो मी. रावणानं रामाचं नेमकं काय केलं? बुरा करला होता राम महाराज. काय केलं रावणानं? पत्नी नेलती. काय म्हणून नेलती? मला मारण्याकरता गावात येऊन काहीतरी केला. इथं एक एकावनी बळी रे. सगळे रामायणातले किडेच आहेत. सगळं एकमेव गोष्ट काढी सगळं रामायण सांगू शकतात. लय आता काय म्हणून नेलती? माय म्हणून नेलती का वाईट बोलून नेलती? माय म्हणून नेलती. माय म्हणून नेलती. बरं नेली असताना अशी हाताला धरून फरफटीत अशी वडीत नेलती का कोण्या आठवत बसून नेलती?
माय म्हणला आणि आदर उचलली आणि खांद्यावर बसून नेली. राम येईल त्रिशुद्धी, रावणे जाणोनी दुर्बुद्धी, सीता घेऊन या खांदी चपळपदी पळाला. बर नेली खांद्यावर बसून तर कोठाई येड्या बाबळीत नाही टाकली, अशोक वनात नेऊन ठेवली. बर किती तिची व्यवस्था केली. तिला 14,000 राक्षसने रखवालीला ठेवल्या. तिला दररोज काकडान धुपारती केल्याशिवाय करमत नाही म्हणून तिने एक त्रिजटा नावाची बहीण भजन करण्यासाठी ठेवली. म्हणून सप्त्यामध्ये 2 तरी काकडान धुपारती करणारे भजने ठेवावं लागतात आपसोरे. चांगला ज्याला स्वर येतय चांगले गायन करतात हे काकड्याला दुपारतीला राहते. आणि मग लोक बी म्हणतात हे काकड्याचे भजने आहेत पहा इकडे ह्या पंक्तीला. आणि हे गायनाचार्य आहेत याला मधल्या खोलीत घाला आणि वरचं वरण वाढा. त्रिजटा नावाची बहीण भजना करतात ठेवली. मला सांगा इतकी सोय होती का तिची त्या वनात? पण एवढी तिची सोय करून आहे जे बापूच्या तळपायाची आग मस्तकाला गेली मही बायको नेली. म्हणून तर आजूक बी बघा तुम्ही मायेवर किती शिव्या द्या कोणी आहे माणसाला काहीतरी वाटते का नामदेव पाटील? पण एक तुमच्या बायकोचं नाव घेऊन शिवी देऊ द्या बरं. ते म्हणते जगण्यातच काय अर्थ आहे, ते तरी मरल नाही तर मी तरी मरून जाईल पण माझ्या बायकोला असं म्हणलं. बाबा 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 जे तळपायाच्या आग मस्तकाला गेली बरं. गुन्हा रावणानं केलता का त्याच्या लेकरा बाळानं केलता हो? म्हणून हे नुसतं रामायण ह्या कथा ऐकण्यासाठी नाही तो मायबाप तुम्ही थोडं पाय जपून टाकी जा. तुम्ही एकटे घरात वाईट वागलात ना तुमच्या घरादाराशी सगळ्याचा सत्यानाश होतय. पण आपल्या लेकराचं वाटुळ होऊ नये ज्या मायबापाला वाटतंय का त्या लेकराचं भलं होण्याकरता मायबापानं फक्त वाईट वागू नये. एकटा रावण वाईट वागला. पोराईनं काय केलं? 1,00,000 पोरं होते सगळेच गुन्हेगार होते का? 1,25,000 नातू होते. काय केलं त्या नाताईनं? पोराईनं काय केलं? बर पोरं तरी सैराट फिरले असताना बायकाईनं काय केलं? मई बायको नुसती नेली खांद्यावर बसून नेली एवढ्या व्यवस्थित ठेवली तर त्याला सगळ्या बायका 80,000 बायकातून एकही ठुली नाही हो. एवढंच नाही त्याला घर सुद्धा बसाय ठुलं नाही. त्याचे रांडा पोरे मारी येले, त्याचे रांडा पोरे म्हणूनच बरं आहे आता. आता तुम्ही हे म्हणणार नाहीत पण दुसरं म्हणल्याशिवाय राहत नाहीत. रावणाचे घर बुडविले सारे, त्याचे रांडा पोरे मारी येले. सगळे घर फुकून दिले, बसाय जागा ठेवली नाही, बायका मारल्या, पोरं मारले, नातू मारले. गुन्हाच काय होता? मै बायको का नेली म्हणून. याचा विश्वास ठेवा होऊ नका. म्हणूनच तुम्ही इमानदार माणसं आहे. भजनाला येत नाही, पंक्ती करीत नाही म्हणजे देवा विश्वास हो नाही. पण ऐका संताचं हृदय ऐका. का संताच्या पायावर विश्वास ठेवा? नुसती मै बायको का नेली म्हणून त्याच्या घरादाराशी काटा काढला. आता कथा मोठी. आमच्या कबीर महाराजानं स्वतःची पत्नी खांद्यावर बसून वाण्याच्या दुकानात नेऊन घाण ठेवली आणि त्या वाण्याचा उद्धार केला. हे देवाचं काम नाही, हे फक्त संताचं काम आहे. देव थोडाही अपराध सहन करीत नाही. संत असे किती जरी तुमचे आमचे अपराधी लोक असले तरी त्याला पोटशी धरून त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. म्हणून संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा ज्ञानेश्वर.